अमोल कोल्हे सातत्याने टीका करतात की राष्ट्रवादीला माझ्या विरोधात उमेदवार सापडत नाही, यावर तुमचं काय म्हणणं आहे? हे बघा, महायुती सरकारचा त्यांच्या महायुतीचा लोकसभेचा उमेदवार ठरलेला आहे. कुठून लढणार, काय लढणार ते सुद्धा ठरलेलं आहे. पण तो जाहीर करण्याचा अधिकार महायुतीच्या 3 प्रमुख नेत्यांना असल्यामुळं ते लवकरच त्याचं जाहीर करतील आणि त्या दृष्टिकोनातून कामाला लागतील. सन्मान्य अजितदादा पवार साहेब सांगतील त्या पद्धतीने जुन्नर तालुक्यातले आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सहकारी चांगल्या पद्धतीने काम करून महायुतीचा उमेदवार निवडून आणतील. तर तुमच्या पक्षातलाच असणार आहे का आयात उमेदवार असणार आहे? संभाव्य मला बातम्यांमधूनच कळतं. प्रदीप कन्यांच्या काहीतरी कानात बोलता, शिवाजी वाडगावच्या नाव चर्चेला येतंय, काय नक्की? हे बघा, संभाव्य नावं काय काय आहेत हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. सगळे न्यूजमध्ये ते चर्चित आहे. पण त्यांचा तो अधिकार आहे, ते करतील ना जाहीर. तो अधिकार मला नाही आहे. जोपर्यंत उमेदवार असेल त्यांचं आम्ही काम करणार. ते उमेदवार जे आहेत ते आयात आहेत की राष्ट्रवादीचेच आहेत ते सांगतील काय. आणि आयात बियात असं काही नसतं. जेव्हा 3 पक्ष एकत्र येऊन जेव्हा काम करतात, तसं महाराष्ट्राचं चित्र जर पाहिलं तर उमेदवाराची एकमेकांच्या आदलाबदल करणे, सीट शेअरिंगमध्ये कोणाला सीट असेल तर तो उभा करणे, शिरूर लोकसभेचीच परिस्थिती नाही, महाराष्ट्रात महायुतीची आणि महाविकास आघाडीची पण तीच परिस्थिती.